जय श्री महाकाल। आता मी चाललो आहे कामाख्या गुवाहाटी आसामला, कामाख्या मंदिरात कामाख्या देवी आईचे दर्शनासाठी। तिथं पण रील बनवेल आणि ज्यांना दर्शन घ्यायचे असतील अलाव केलं त्यांनी रील बनवण्यासाठी या फिर फोटो काढण्यासाठी या व्हिडिओ देण्यासाठी, तर मी नक्की तुम्हाला तिथं कामाख्या देवीचे दर्शन करून देईल आणि तुम्ही पण सर्वजण कामाख्या देवी आईचे दर्शन घ्या, कारण सगळ्यांनाच तिथं जाता येणं शक्य होत नाही। कसं कामाख्या देवी आईची जी इच्छा असते ती जेव्हा बोलवते तेव्हाच माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा ते कोणाच्याही बसमध्ये नाही की तो स्वतःच्या इच्छेने तिथं जाईल। ती जी इच्छा असेल तर तो जाईल। तर आता माझी जर्नी जी सुरू होते यात्रा कामाख्या देवीची, मी तिथं गेल्यावर अजून काही व्हिडिओ रील्स बनवेल आणि त्या कामाख्या देवीबद्दल, देवी आईबद्दल तुम्हाला बरीच माहिती देईल, त्या क्षेत्राबद्दल माहिती देईल। तर तुम्ही व्हिडिओ बघा, रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। जय श्री महाकाल। आता इंटरनॅशनल एअरपोर्ट मरोळला आलो आहे, फ्लाईटची वाट बघतो आहे। फ्लाईट 9:10ची आहे गुवाहाटीची, आणि गुवाहाटी एअरपोर्टला उतरल्यानंतर तिथून 1 तासाचं अंतर आहे मंदिरापर्यंत जायला। आम्ही लोकांनी आधीच ऑलरेडी तिथं रूम बुक करून ठेवलेले, कारण इथून 9ची आणि 3 तास लागतात तिथं फ्लाईटनी। आम्ही 12 वाजता उतरू आणि 12ला तिथून गाडी केल्यानंतर 1 तास मंदिरापर्यंत, म्हणजे 1-1.25 तास समजा, म्हणजे 1 वाजता पोचू। तर रात्री रूम भेटतील नाही भेटतील म्हणून ऑलरेडी इथूनच आम्ही बुक करून ठेवलेले। आणि आता एअरपोर्टला आहे, गुवाहाटीला उतरल्यावर परत एक व्हिडिओ बनवेल गुवाहाटी एअरपोर्टचा। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय श्री महाकाल। फर्स्ट टाईम झालेला आणि आता मी इथं आसाम गुवाहाटी एअरपोर्टवर लँड झालो आहे आमचं विमान, आणि मी आता बाहेर निघालो आहे, आसामला पोचलो आहे। हे बघा, आता इथं थांबायचं आहे, रूम बुक केलेत, त्यांनी सांगितलं की 4 वाजता या सकाळी। आता 2-3 तास आम्हाला एअरपोर्टवरच थांबावं लागेल आणि 3 वाजता इथून निघू, कारण 1 तासाच्या अंतरावर इथून मंदिर आहे आणि मग मातेचे कामाख्या देवी आईचे। आणि जर जमलं तर त्याची पण त्याचा एक व्हिडिओ बनवेल, जर परमिशन भेटली तिथं आम्हाला काय एक व्हिडिओ बनेल आणि त्याची रील टाकेल, तर तुम्ही पण कामाख्या देवीचे दर्शन त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता। तर आता बघूया पुढे काय होतं ते अपडेट मी तुम्हाला देत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।